मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी। सलमान खानचे वडील सलीम खान हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। पटकथा लेखक सलीम खान हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेत। स्वतः राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थान सलीम खान यांना फिरून दाखवतायत। यावेळी गॅलरीमध्ये राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सलीम खान यांच्यामध्ये खास गप्पाही रंगल्यात। आपण शिवतीर्थ निवासस्थानातल्या टेरेस मधून त्यांच्या बाल्कनी मधली दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे आहे, शर्मिला ठाकरे आहेत आणि सलीम खान आहेत, यांच्यामध्ये काही गप्पाही रंगलेल्या आहेत। सलीम खान हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण यापूर्वी राज ठाकरेंनाही सलमान खानच्या घरी भेट दिल्याचं पाहिलेलं आहे। आता सलीम खान हे शिवतीर्थ निवासस्थानी आलेले आहेत। आपण थेट दृश्य बघतोय शिवतीर्थ निवासस्थानावरचे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, काय कारणास्तव सलीम खान हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले? जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून चौघांमध्ये ही संपूर्ण चर्चा सुरू आहे। स्वतः राज ठाकरे हे सलीम खान यांना संपूर्ण शिवतीर्थ हे फिरवून दाखवताना पाहायला मिळत आहे। सोबत शर्मिला ठाकरे तर आहेतच, मात्र बॉलिवूड फोटोग्राफर्स अविनाश गोवारीकर हे देखील त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे एकूणच जवळपास अर्ध्या तासापासून सलीम खान हे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। आपण जर मागील पाहिलं तर सलमान खान आणि राज ठाकरे यांचे खूप जवळचे संबंध आहेत, अनेकदा भेटीगाठी होत असतात। त्यामुळे आज नेमकं निमित्त काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र सलीम खान हे काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील गॅलरीमध्ये त्या ठिकाणी आले होते आणि त्यामुळे त्यांनी शिवतीर्थ त्याचबरोबर ती शिवाजी पार्कचा परिसर जो दिवाळीच्या निमित्ताने आता दीपोत्सवानिमित्ताने सजवण्यात आला होता तो या ठिकाणी दाखवला आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये एकूणच जुन्या आठवणींसंदर्भात ज्या चर्चा रंगल्या होत्या या देखील पाहायला मिळाल्या। सोबत अविनाश गोवारीकर हे होते जे पूर्वी मुंबईत आल्यानंतर सलमान खान यांच्या घरी वास्तव्यासाठी काही काळ थांबलेले होते आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये अविनाश गोवारीकर हे एक जॉईंट मित्र आहेत एकमेकांचे आणि त्यामुळेच आज आपण जर पाहिलं तर भेटीसाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण बघतोय ही कौटुंबिक भेटही असू शकते। सलीम खान हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आलेले आहेत। प्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकरही त्यावेळी सोबत होते। शर्मिला ठाकरे, राज ठाकरे, अविनाश गोवारीकर, सलीम खान यांच्यामध्ये काही गप्पाही रंगलेल्या आहेत। खरं तर दिवाळीचा माहोल आहे। आपण बघतोय शिवतीर्थ निवासस्थान हे सजवलेलं आहे, आकाश कंदील लागलेले, लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि आपण ही दृश्य बघतोय बाल्कनी मधली, जिथे सलीम खान आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गप्पाही रंगलेल्या आहेत। सलमान खान यांचे वडील पटकथा लेखक सलीम खान हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी सूरज आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण बघतो शिवतीर्थावर अनेक दिग्गज येत असतात, राज ठाकरेंची भेट घेत असतात आणि खास करून सिनेसृष्टीशी पण त्यांचं खूप जवळचं नातं आहे। मराठी कलाकारही त्यांच्या भेटीला येत असतात। आता सलीम खान त्यांच्या भेटीला पोहोचले, त्यामुळे या दृश्यांबद्दलही आपण बोललं पाहिजे। सलीम खान आणि किंवा सलमान खानचं संपूर्ण कुटुंब आणि राज ठाकरे यांचे संबंध कसे राहिलेले आहेत? नक्कीच मागील अनेक जर पाहिलं तर आपण अनेक चित्रपटांच्या प्रमोशनच्या वेळी स्वतः राज ठाकरेंनी आणि सलमान खान हे एका मंचावर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। मनसेचा जो माहीम येथे जो कोळी महोत्सव होतो त्याला देखील आवर्जून सलमान खान याने उपस्थिती लावलेली होती आणि ज्यावेळी आपण पाहिलं तर मदतीचा हात पाहिलात तो राज ठाकरे यांच्याकडनं मिळालेला होता। सलमान खान यांच्या घरावरती ज्यावेळी फायरिंग झाली होती त्यावेळी स्वतः राज ठाकरे यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्याची विचारपूस देखील केलेली होती आणि तिथे त्या कुटुंबियांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्तांना सूचना देखील केलेल्या होत्या। एकूणच ह्या संपूर्ण म्हणजे ठाकरे कुटुंबीय आणि सलमान खान यांचा किंवा सलीम खान यांचं कुटुंबीय एक घनिष्ठ संबंध हे फार पूर्वीपासूनचे आहेत। आज सकाळी जवळपास अर्ध्या तासापूर्वीच ते या ठिकाणी दाखल झाले होते शिवतीर्थावरती आणि स्वतः राज ठाकरे संपूर्ण जो शिवतीर्थ आहे तो त्यांना फिरवून दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले। सोबत शर्मिला ठाकरे होत्या, त्याचबरोबर अविनाश गोवारीकर हे देखील होते आणि जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून राज ठाकरेंच्या शिवतीर्थच्या गॅलरीमध्ये यांच्यामध्ये गप्पा रंगल्या होत्या। यावेळी दिवाळी निमित्त जो शिवाजी पार्कचा परिसर हा सजवण्यात येतो किंवा दीपोत्सव हा साजरा केला जातो याचं देखील त्या ठिकाणी ते पाहणी करताना आपल्याला या गॅलरीतनं पाहायला मिळाले होते। माधवी, सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।